माता रमाई जैसी दिसली कधी कसा करता कबाळ कष्ट रुसली कधी कसा तेरा हसली कधी कसा हॅलो 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 शंख झाली रमाई त्या मोकनायाचे अंक झाली रमाई की क्षयाने जरी शंख झाली रमाई मूकनायकाचे अंक झाली रमाई मनोज राजा या कोटी लेकरांना उडता यावे म्हणून या कोटी लेकरांची पंख झाली रमाई पंख झाली रमाई या कोटी लेकरांची पंख झाली रमाई अर्पिते शब्द सुमनाचे जयगान रमाईला नमविते आदराने हिमान रमाईला अर्पिते शब्द नमविते आदराने ही मान रमाईला जपले मनोज राजा या कोटी निळ्या फुलांना म्हणून 9 कोटींच्या आईचा सन्मान रमाईला सन्मान रमाईला आईचा सन्मान रमाईला कवी सुदेश ज्ञानेश दादा पुणेकर लिहितात की बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घेण्यासाठी विदेशात गेले असता माता रमाई संसाराचा गाळा एकट्याच ओढतात मग बाबासाहेब आंबेडकर रमाईला पत्र पाठवतात आणि त्या पत्रामध्ये काय लिहितात शब्दाकडे लक्ष असावं मायमौल्यांनो एक सुंदर रमाई आहे माझ्यासाठी सुद्धा नवीन आहे आणि तुमच्यापर्यंत सुद्धा नवीनच विषय आणण्याचा प्रयत्न करीत आहे तर लक्ष असावं काय म्हणतात बाबासाहेब आंबेडकर रमाईला की रडता रडता आसवामध्ये रात्र सारी भिजत होती रामू रडता रडता आसवामध्ये रात्र सारी भिजत होती कधी अर्धपोटी तर कधी उपवाशी निजत होती तुला सन्मानाची भाकर मिळावी म्हणून गरिबीच्या निखाऱ्यावर निमेष भाकरी परी माझी रमाई भाजत होती भाकरी परी माझी रमाई भाजत होती भाकरी परी
रमाई सांभाळावा राम संसार कष्ट करणारी घाम गाळणारी पाहिजे पतीच्या शब्दाला पाळणारी पाहिजे असा वरवर दिखावा करणारी नको रमाई परी आपली जवानी जाळणारी पाहिजे रमाई परी आपली जवानी जाळणारी पाहिजे सांभाळावा राम संसार सांभाळावा राम संसार पत्र समजू नकोही आहे सांभाळावा मम्मीच्या युगात आई शोधते मी शोभेल अशी अंगाई शोधते मी घडविला जिने भारताचा घटनापती तुमच्यात माऊल्यांवरती रमाई शोधते मी तुमच्यात माऊल्यांवरती रमाई शोधते समजू नकोही आहे तार सांभाळा राम सांभाळा
करून चार पावाचे तुकडे करून चार पत्र समजू नको ही आहे तार सांभाळावा राम संसार सांभाळावा राम माझे रामू परदेशी पैशाची परदेशी पैशाची तरतूद नाही रामू तरतूद नाही परदेशी पैशाची परदेशी चिंता जीवाला माझ्या फार चिंता जीवाला माझ्या फार पत्र समजू नको ही आहे तार सांभाळा राम आदरणीय राऊत की बाबासाहेब आंबेडकर माता रमाईला म्हणतात की रामू स्वतःसाठी जगण्याचा विचार कधीच केला नाही रामू स्वतःसाठी जगण्याचा विचार कधीच नाही तुझ्या हिमतीमुळे हा साहेब कधीच खचला नाही निलेशाने वाचले हजारो ग्रंथ आणि पुस्तके पण माझ्या रमासारखा त्याग मी कधीच वाचला नाही रमासारखा त्याग मी कधीच वाचला मग त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांचं स्वागत करण्यासाठी लाखोंचा जनसागर तिथे गोळा झालेला असतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वागत करण्यासाठी आपल्याला जायचं बाबासाहेब आंबेडकर विदेशातून येण्याच्या अगोदरच माता रमाईला पैसे पाठवतात की मी ज्या वेळेस येईल त्यावेळेस तुम्ही माझ्या घराच्या लोकांनी सगळे नवे कपडे घेऊन यावं माझ्या स्वागत व्हायची तर नवे कपडे घालून यावं परंतु माता रमाई काय करतात घरातील सगळ्यांना नवे कपडे घेतात पण माता रमाईला घेत नाही मग ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो शिलारे होतात त्यावेळेस रमाईला माहीत माझे साहेब आलेले आहे साहेबांचं स्वागत करण्यासाठी मला जायचं आहे मग माता रमाईला लुगडं नसते मग जो शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना सत्कार भेटा दिलेला असतो
तो फेटा नेसून रमाई तिथे येतात आणि तो फेटा रमाईने घातल्यानंतर तो एकदम छोटा पडतो आणि माता रमाईला विचार येतो की माझ्या साहेब तर एवढं मोठं बॅरिस्टर आहे, मग मी माझ्या साहेबांच्या स्वागताला अशी कशी जाऊ. परंतु माता रमाई थांबू शकत नाही, कारण कित्येक वर्ष बाबासाहेब आंबेडकरांनी विदेशात घालवलेली असतात. तर माता रमाईला आवरल्या जात नाही आणि माता रमाई तिथं स्वागतासाठी जातात. लाखोंच्या जनसागर मध्ये बाबासाहेब सुटाफुटात उभे असतात आणि माता रमाई तो सत्काराचा फेटा घालून त्या लोकांमध्ये जातात. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाईची नजर एक होते आणि एक झाल्यानंतर माता रमाईच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. माता रमाई ज्या वेळेस बाबासाहेब आंबेडकरांच्या जवळ जातात, बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेतात, त्यावेळेस माता रमाईचे अश्रू बाबासाहेब आंबेडकरांच्या बुटावर पडतात आणि बाबासाहेब आंबेडकरांना संताप, थोडासा रमाईचा राग आलेला असतो की मी एवढे पैसे दिल्यानंतर माझ्या रामूने का बरं असं केलेलं असावं, का माझ्या रामूने कापड ना घेतले, का माझ्या रामूने लुगडं ना घेतलं, सगळ्यांना घेतलं आणि तिच्यासाठी का बरं नाही घेतलं. तर हा विचार बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात येतो आणि ज्या वेळेस रमाईचे अश्रू बाबासाहेब आंबेडकरांच्या बुटावर पडतात त्यावेळेस तो ज्ञानाचा अथांग महासागर त्या एका थेंबामध्ये रमाईचं दुःख समजून घेतात. बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार झाल्यानंतर रमाई आणि बाबासाहेब आंबेडकर घरी जातात. तर बाबासाहेब आंबेडकर रमाईला विचारतात, रामू मी पैसे पाठवले होते तू का बरं लुगडं नाही घेतलं. तर बाबासाहेब आंबेडकरांना रमाई काय म्हणतात, साहेब तुम्ही बॅरिस्टर झाला, तुम्ही खाली न बसावं म्हणून मी साहेब त्या पैशातून तुम्हाला पाठ घेतला. माझे साहेब बॅरिस्टर झाले, माझे साहेब खाली न बसावे, माझ्या साहेबांसाठी मी नवीन सूट घेतला साहेब, माझे साहेब खाली न झोपावेत, बॅरिस्टर आहेत माझे साहेब म्हणून मी एक गादी घेतली. असा माता रमाईचं मन होतं. मग बाबासाहेब रमाईला काय म्हणतात, रमाईला पाहून बाबासाहेब आंबेडकर ढसाढसा रडतात की रामू या जगात आजवर झाल्या अनेक महिला आहेत, या जगात झाल्या अनेक महिला आहे, संसाराचा भार त्यांनीही शिरी आपल्या वाहिला आहे, पण आजवर झालेल्या साऱ्याच महिलांमध्ये निलेशा माझ्या रमाईचाच नंबर पहिला आहे, माझ्या रमाईचाच नंबर पहिला आहे. म्हणून कवी काय लिहितात, संपादून विद्या संपादून विद्या माय देशी येईल रामो माय देशी येईल. माझे रामू हसत मुखाने दुःखाचा जर तू स्वीकार केला नसता. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी आदरणीय निलेश दादा पवार लिहितात, हसत मुखाने दुःखाचा जर तू स्वीकार केला नसता तर आनंदाचा हा दिवस निलेश या 9 कोटीला आला नसता. तुला घर खर्चासाठी दिलेला पैसा जर तू मला पुस्तक घ्यायला दिला नसता तर तुझा हा भीमराव रमा अगं कधीच साहेब झाला नसता, कधीच साहेब झाला नसता. संपादून विद्या संपादून विद्या माय देशी रामो माय देशी. उभी स्वागताला उभी स्वागताला राहताना पाहिल रामो राहताना पाहिल. या समाजाचा आहे आधार, समाजाचा आहे आधार, समजू नको आहे तार, सांभाळावा
शेवटी कवी काय लिहितात बाबासाहेब आंबेडकर रमायला महिला काय 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 समाजाच्या उद्धाराचा समाजाच्या उद्धाराचा आहे महिला ध्यास आहे महिला ध्यास समाजाच्या उद्धाराचा समाजाच्या उद्धाराचा आहे महिला ध्यास ज्ञानेशाचा या विचार पत्र समजून आहे सांभाळावा राम